आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण आज आहे वट सावित्री पौर्णिमा। आजच्या दिवशी प्रत्येक स्त्रिया, भले ते वर्षभर भांडू द्यावं एकमेकांना, पण आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी देवाकडे प्रार्थना करते। मातेला, जगतपिता महादेव यांना प्रार्थना करते की जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा आणि तुमच्यासारखंच जन्मोजन्मी मी आयुष्यभर त्यांच्या सोबतच सुखादुःखामध्ये असावी। तशीच मी पण आज परमेश्वराच्या चरणी वडाची पूजा करता करता हीच अपेक्षा देवापुढे मांडून आलेली आहे। कारण 7 जन्मासाठीच नाही तर प्रत्येक जन्मासाठी मला जो पण जन्म मिळावा तो जन्म फक्त माझ्या पतीसाठीच मिळावा। आणि मी कितीही जन्म घेतले, 1 घेऊ, 2 घेऊ किंवा 7 जन्म घेऊ, तरी प्रत्येक जन्मामध्ये मला माझे पतीच माझे जोडीदार, माझे सुखदुःखाचे साथीदार म्हणून मी देवाकडे माझ्याच पतीला मागेन। तर आज मला हे सांगायचं होतं की काल आमच्या घरामध्ये एक छोटंसं सापाचं पिल्लू आलेलं, एकदम छोटंसं, की आमचं लक्ष पण नाही गेलं त्यांच्याकडे। मग मी सकाळी लवकर उठल्याबरोबर घरातली सफाई वगैरे साफ स्वच्छता आपण करतोच, कारण घरातली साफसफाई झाल्याशिवाय आपण देवघराकडे जात नाही ना। मग मी सकाळी घाईमध्ये उठून पटापट आवरत होते। साफसफाई करता करताच नाही का घरामध्ये दिसलं की छोटंसं सापाचं पिल्लू आलेलं आहे। आणि त्या सापाचं पिल्लू डायरेक्ट नाही का दारातनं घरात, थोडंसं घाबरलो होतो आम्ही, पण त्याची दिशा बघून आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं, माझ्या घरातल्या सगळ्यांनीच। आणि विशेषतः माझे मिस्टर, त्यांना कोणताही किडा मुंगी कोणताही जीव असो त्याला असं मारावं, त्याला हानी पोहोचवावी असं नाही वाटत। मग त्यांनी सांगितलेलंच की म्हणजे नाही का त्याला काही हानी करू नका, त्याला आपण पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ किंवा लांब नेऊन सोडून देऊया त्याला म्हणून। पण नाही का आम्ही पाहिलं तर ते सरळ दारातनं डायरेक्ट आमच्या देवघरामध्ये येऊन, जी आमच्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवर येऊन नाही का ते बसलेलं। याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन, नक्कीच टाकेन। तुम्ही पण सांगा आणि मला पण सांगा की